मिसेस, ओ मिसेस, पनिशमेंट आहे. तुम्हाला भीती नाही वाटत आमची? तुम्हाला भीती नाही वाटत आमची? तुम्हाला भीती वाटते आमची? तुम्हाला किती वेळा सांगायचं परत परत? किती वेळा सांगायचं परत परत? तुम्ही आमच्या मोतीवाल्या बाईला असं का बोललात? असं का बोललात? म्हणून हा पनिशमेंट आहे. का बोलला? तुम्हाला जर बाप व्हायचं असेल तर अंतर आधी खाली टाका. धमकी? आम्हाला धमकी? लोक आहे ना ठिकाणी होते पुढे. मी आज डॉक्टरांकडे गेले होते चेकअपला. डॉक्टरकडे? ज्यांच्याकडनं मी ट्रीटमेंट घेते त्यांच्याकडे. त्यांनी सांगितलंय की शरीराला आता कुठलीही दुखापत होता कामा नये, नाहीतर सगळंच कठीण होऊन बसेल. आता तरी तुम्हाला मला मारायचं असेल तर तुम्ही मारू शकता, पण त्याचे परिणाम काय होतील ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही त्या डॉक्टरकडे गेला होता? हो. पुढे? त्यांनी गोळ्यांचा कोर्स दिला आहे. आधी शरीराला इतक्या दुखापती झाल्या, अजून त्रास झाला तर मी आई होऊ शकणार नाही आणि तुम्ही बाप. खरी ही बातमी? बातमी खरी आहे? फ्री फ्री फ्रॉम पनिशमेंट टाइम. खुश केलं तुम्ही, खुश 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 केलं तुम्ही आम्हाला. गोड बातमी. जय तांबडे बाबा, जय तांबडे बाबा. खुश 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 केलं तुम्ही आम्हाला. पण ही गोड बातमी कडू बातमी निघाली. पनिशमेंट टाइम स्टार्ट अगेन. खुश केलं तुम्ही, खुश. जा जा जा. एक रेस. मुधोळकर, ओ मुधोळकर, आम्ही पण बाप होणार. आई, आई, हे बघ आई, मी इथे माझ्या चुकांची माफी मागायला नाही आलोय. मला त्याबद्दल बोलायचंच नाही. मला तुला फक्त एवढंच विचारायचंय की तुझ्यात आणि मंजिरीमध्ये नेमकं काय बोलणं झालं. आई, आई, तो क्यों आला? तुझं काही काम होतं का? आई, मी तुला एवढंच विचारायला आलो होतो की तुझ्यात आणि मंजिरीमध्ये काय बोलणं झालं दुपारी. बोलणं नाही, काही नाही. म्हणजे ती लोकर घेऊन आली होती, लोकरीचे गुंडे. विणायला शिकत होती.
मग मी तिला सांगितलं की एक टाका चुकला तरी सगळा गुंता होतो. हो हो सगळा गुंता होतो. चूक करून नाही चालत. एका टाक्याची सुद्धा चूक. पुढे आणखीन काय बोलणं झालं तुमचं? काय 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 आई मला हे मला मला आठवत नाहीये. मला आठवायला पाहिजे ते आठवायलाच पाहिजे मला, पण नाही आठवत मला. काय आई आई तू शांत हो. नको प्रयत्न करूस आठवायचा. शांत हो शांत हो. हो 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 शांत हो. आई मी तुला आता तुझी गोळी देतो. ती गोळी घे आणि शांतपणे झोप. आठवत नाहीये पण ते काय. हे बघ आई, मला माहितीये माझं चुकलंय, पण मी सगळं सांभाळायचा प्रयत्न करतोय. फक्त मंजिरीची डिलिव्हरी होईपर्यंत प्लीज तिला काही कळू देऊ नकोस. प्लीज. काय काय कळू देऊ नको? मी गोळी देतो तुला. काय मला आठवत नाही. तू काय करतेस इकडे? तुला झोपायचं नाहीये? अहो नाही, आई काही बोलल्या का तुमच्याशी? तू आमचं बोलणं ऐकायला इकडे उभी होतीस? अहो नाही, तसं नाहीये. हे बघा प्लीज, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज नका करून घेऊ. बरं ठीक आहे चल. आई कशा आहेत आता? तुम्ही काही सांगितलं नाही म्हणून विचारते. ऍक्च्युली त्या मुलानं प्रियाला नकार दिला आहे. तिने खूप मनाला लावून घेतलंय. बाकी काही सिरियस प्रॉब्लेम नाहीये. मी बोललोय तिच्याशी. चल. अहो मी काय म्हणते, त्या सुहासच्या स्थळाबद्दल सांगूयात का आपण आईंना? म्हणजे आता ज्या मुलाचा नकार आलाय ना, ते विसरून जातील त्या. मी आलेच पटकन. मंजिरी, आत्ता आईनी गोळी घेतलीये, झोपेल ती आता. हे सगळं आता नको. वाजलेत किती? उद्या. चला चल चल चल. कम मिसेस, माय डियर मिसेस, कम सिट. कशा आहात तुम्ही? हाऊ इज युअर हेल्थ? आता आमचा पनिशमेंटचा मूड झालाय, पण आम्ही ती देणार नाही, कारण आम्ही तुमच्यावर खुश आहोत. मला सांगा, काय म्हणतोय ट्रीटमेंटचा रिपोर्ट? अजून ट्रीटमेंट संपलेली नाहीये. मला नाही सांगता येणार. कोर्स संपलाय की नाही हे विचारलंय का मी? ट्रीटमेंटचा रिपोर्ट काय म्हणतोय ते सांगा मला. आमच्या पत्नी आहात ना तुम्ही, सांगा आम्हाला. गुड न्यूज कधी देणार तुम्ही? कधी देणार गुड न्यूज? ते माझ्या हातात नाहीये. चुरू 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 चुरू, अगं बाई चुरू 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 चुरू, अगीन गाडी मुधोळकर कोचिंग क्लासेस. वेल डन, आय अप्रिशिएट. काय करायचं? डॉक्टरला फोन लावायचा आणि विचारायचं आणि मला नीट सांगायचं ते काय म्हणाले ते. 2-443 5242. काय? डॉक्टरांचा नंबर. नवे डॉक्टरांचा लँडलाईन नंबर 99 22 22 47 52. काय? मोबाईल नंबर. नवे डॉक्टरांचा भ्रमणध्वनी. कळलं? हॅलो हॅलो.
लावा फोन आत्ताच्या आत्ता. धोळकर कोचिंग क्लासेस. सत्या सत्या घरातून बाहेर पडणाऱ्या माणसाला असं मागून हाक मारून थांबवू नये हे माहित नाहीये का तुला? मला लाख माहिती आहे रे. मला रीतीभाती शिकवू नगस. तू कधीपासून रीतीभाती पाहायला लागल्या म्हणते मी. ते जाऊ दे. मला तुझ्या तोंडाला लागायला येड नाही. मला पण. मी दोन्ही सुनांच्या हळदी कुकू करायचं ठरवलंय. मंजिरीनं सांगितलं मी. अरे वा, म्हणजे बायको संग बोलायला लागला तू. प्रगतीच झाली म्हणायची. बोलत बसणं तुझ्यासाठी कंपल्सरीच असेल तर स्वतःशी बोलत बस. मला वेळ नाही. अहो साहेब, मला आता गावाकडे जाणं जरुरी आहे. मला सुट्टी हवी. अहो मीराबाई, जरा आधी शांत व्हा आणि काय झालंय ते सांग. साहेब, माझ्या आईला साप चावलाय. मला गावाकडून आताच फोन आलाय. तिची तब्येत खूप खराब आहे साहेब. तिला दवाखान्यात दाखल केले साहेब. मला गावाकडे जावं लागेल. बरं ठीक आहे, तुम्ही जा. एक मिनिट. हे पैसे ठेवा, हे लागतील मला. आणि मी आपल्या ड्रायव्हरला सांगतो तो तुम्हाला बस डेपो पर्यंत सोडून येईल. साहेब, तुमचे लय उपकार झालेत बघा. मला माहित आहे हळदी कुंकू आहे, कामाची बी लय गडबड असणार आहे. पण काय करणार, गावाला जाणं बी तेवढंच जरुरी आहे साहेब. पण तुम्ही काय बी काळजी करू नका. माझ्या ओळखीची एक बाई आहे, तिला पाठवते मी. तू काय काळजी करू नकोस. समजा व्यवस्थित होईल. स्वामी आहेत ना. समजा व्यवस्थित फोन उचलायला एवढा वेळ? काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून फोन करते, कळत नाही? बघा आता, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष आम्हाला फोन केला. हॅपी डे फॉर मी सोनियाचा चिनू आज. ओ, ह्या आनंदामध्ये आम्ही तुम्हाला आमचं अर्ध राज्य देऊ शकतो. फक्त ते पूर्ण राज्य आम्हाला मिळू द्या. ते असं घरी बसून मिळणार आहे? मग काय तिकडे येऊन म्हणता लगेच, ऍज फास्ट ऍज आय कॅन. त्याची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त झोपाच काढा. तुमचा तो शत्रू सत्यजित मुधोळकर तुमच्या नाकावर टिचून पुढे निघून चाललाय. पण मुधोळकर कुठं चाललंय? ते मुधोळकर कुठं जातो? ते मुधोळकर तुम्ही सांगा. त्याचं इमानाचं तिकीट आत्ताच्या वरच्यावर कापतो बघा. शब्दांचे महाल बांधत राहा. फक्त महत्वाच्या कामाच्या नावाने बोल. चिडताय काय बाई तुम्ही? एवढं रागवताय कशाला? सांगा ना, काय झालंय काय ते सांगा. सत्यजित मुधोळकरचं नॉमिनेशन झालंय चेंबर ऑफ कॉमर्सच्या अवॉर्ड साठी. आता बघता बघता अवॉर्डही मिळेल. तुम्ही फक्त बघत राहा. काहीही करू नका, फक्त नौटंकी करा. काय ते चेंबर ऑफ कॉमर्स काय काय असतं ते? तेच तर म्हणते ना, तुम्हाला माहितही नाहीये. अहो 2 मिनिटात माहिती काढतो, तुम्ही बघा आता. मी तर बघणारच आहे हो. पण तुमच्यावर सुद्धा बघण्याशिवाय दुसरी कुठलीही वेळ येणार नाही. आपला शत्रू कसा पुढे निघून चाललाय ते फक्त बघत राहा. आपण कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय, कुठे माती खातोय हे मात्र बघू नका. आणि कृती तर खूप दूरची गोष्ट आहे. बघा आता तुम्ही बघाच. आम्ही त्या मुधोळकरचं कसं कानफाड फोडतो ते. कटेट मिस्टर वकील, वेलकम होम. काय घेणार? चहा कॉफी मिळत नाही, दूध घ्या. बरं, आता आपण कामाचं बोलूया. ऑफकोर्स. कोर्स वाय नॉट. वर्क फर्स्ट. तुमच्या त्या चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये काहीतरी बाहुली वाटपाचा कार्यक्रम आहे. समारंभ आहे मोठा. त्याच्यामध्ये या वर्षीचा बेस्ट एंटरप्रिन्युअर चा पुरस्कार आम्हाला मिळाला पाहिजे. त्या ट्रॉफीवर, बाहुलीवर आमचं नाव लिहून पाहिजे, दादासाहेब होळकर. हो पण दादासाहेब, फुकट काय घेत नाही आम्ही. फुकट काही घेत नाही आम्ही. त्याचा मोबदला मेहनताना तुम्हाला मिळणार.
आयुष्यभर खायला पुरेल एवढा पैसा देणार तुम्हाला, पण ती बावली आम्हाला पाहिजे. अहो पण त्याचे नॉमिनीज अगोदरच ठरलेले आहेत. बदला, नॉमिनी बदला वकील. अहो पण ते असं कसं शक्य आहे? काय शक्य नाही? काय शक्य नाही? हे बघा, तांबडे बाबाच्या कृपा छत्राखाली प्रत्येक गोष्ट शक्य आहे. अहो वकील क्षण बदलतात, तास बदलतात, दिवस बदलतात, महिने बदलतात, ऋतू बदलतात, वर्ष बदलतात. अहो माणसाच्या अंगावरचे कपडे सुद्धा बदलतात आणि हे नाही बदलत. हे बघा वकील, तांबडे बाबांनी तुम्हाला तुमचं आयुष्य सुरळीत करण्याची एक संधी दिलेली आहे. तिचा फायदा घ्या, टेक ऍडव्हान्टेज. त्याच्यामुळे या वर्षीचा बेस्ट एंटरप्रिन्युअर आम्हालाच मिळाला पाहिजे. हो दादासाहेब, हे सगळं माझ्या एकट्याच्या हातात नाहीये. तिथे एक कमिटी ठरवते. मी काय करू? काय करू मी? हे बघा वकील, तुम्हाला काय करायचं ते करा. तुमच्या जुरीला पाहिजे तेवढा पैसा देऊ आपण, पण या वर्षीचा बेस्ट एंटरप्रिन्युअरचा पुरस्कार आम्हालाच मिळाला पाहिजे. सिंपल गोष्ट आहे वकील. नुसता एक शब्द उच्चारायचे, आम्ही या माणसाला रुपये 500 देतो. तुम्हाला किती मिळू शकतो बेहनताना विचार करा. हे बघा दादासाहेब, मी शब्द देऊ शकत नाही, पण प्रयत्न मात्र नक्की डू करेन. इट, डू इट, एफर्ट टेक. तो माणूस आमचं ऐकत नाही ना, त्याच्यावर तांबडे बाबाचा असा कोप होतो ना, बर्बाद होतो. पण नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, दे बाबा तांबड़े बाबा. हे मंजुष होळकरांचे रिपोर्ट, सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे. नॉर्मल आहे? नॉर्मल? हो, मग घोडा अडतोय कुठे? व्हॉट प्रॉब्लेम? आय थिंक त्यांच्या मनावर कसला तरी ताण आहे. ते सतत कसल्या तरी स्ट्रेस खाली वावरत असतात. मला वाटतं वातावरणातील बदलासाठी जर तुम्ही त्यांना काही दिवस बाहेर गावी घेऊन गेलात तर बरं होईल. बाहेर काही हो, असं म्हणता? प्लीज, नो फिजिकल व्हायलन्स, कारण त्यामुळे सुद्धा त्यांच्यावर कसला तरी ताण येण्याची शक्यता आपल्याला नाकारता नाही येणार. व्हायलन्स? व्हायलन्स आणि आम्ही? तुम्ही आमच्या तांबडे बाबांना विचारा, व्हायलन्स आणि आमचा काही संबंध आहे काय? नो व्हायलन्स. अहो आम्ही आमच्या मिसेसला फुलासारखं जपतो, लाईक फ्लॉवर्स. त्यांना त्यांच्या नावाने हाक बी मारत नाही आम्ही. मिसेस अशी हाक मार. यू कॅन आस्क हर सेल्फ. बट नाउ व्हॉट अबाउट सना होळकर? व्हॉट शुड आय डू? मला वाटतं आपण आणखीन काही टेस्ट करून बघूया. तुमच्याही काही टेस्ट केला ना, म्हणजे आपल्याला कळेल की दोष नेमका कोणामध्ये येतो. हो बाई, तुम्ही कुणाशी बोलताय आणि कुणाच्या घरात बसून बोलताय कळते ना तुम्हाला? डॉक्टर मॅडम, डॉक्टर असला तरी तोंड सांभाळून बोलायचं. अरे तुमच्या 50 पिढ्यात गर्भधारणा होणार नाही असे रिपोर्ट तयार करू आम्ही. सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद. गो. कसे स्वतःच्या गाडीने आलात की रिक्षाने जायचंय? नाही, रिक्षाने. दॅट इज बेटर. हल्ली अपघात खूप होतात. निघा. निघते मी. साहेब, बोला 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 वकील, बोला बोला लवकर, गुड न्यूज द्या वकील. बोला तुम्ही वकील, किती वेळ बोला 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 वकील बोला. साहेब, मी आधीच सांगितलं होतं हे काम फार किचकट आहे म्हणून. मी प्रयत्न केला सर्वांना समजून सांगण्याचा, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी कमिटीतल्या सर्वांनी तुमच्या मागणीला नकार दिला आणि शेवटी ते अवॉर्ड ते सत्यजित मोधोळकरांच्या नावे जाहीर झालं. अभिनंदन 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 तुमचं आमचं काम न केल्याबद्दल. अभिनंदन हार्दिक. पण इथं काय आमच्या 10व्याचं जेवण जेवण आलं तुम्ही? गेट लॉस्ट. गेट लॉस्ट.
अर्जंटली का बोलवून घेतलं? सत्यजित, तुला सुहास त्या मुलाचं जे स्थळ मंजिरीने आणलंय त्याबद्दल कळलं असेलच ना? सत्यजित, मी तुला आधीच सांगितलं होतं, जो कुठला मुलगा माझ्या आयुष्यात येईल त्याला मी माझ्या भूतकाळाबद्दल सांगणारच आहे, कारण त्याशिवाय आमचं रिलेशन पुढे जाऊ शकत नाही. सत्यजित, तो सुहास मंजिरीच्या काकूचा भाचा आहे आणि त्याला जर आपल्याबद्दल कळलं तर मंजिरीच्या माहेरी हे सगळं कळायला वेळ लागणार नाही आणि मग सगळीच परिस्थिती तुझ्यासाठी अवघड होऊन बसेल. आता तूच सांग, मी काय करू? बघूया, सांगतो मी तुला. सत्यजित, हे बघ, उगाच जास्त टेन्शन घेऊ नकोस. खरं तर आत्ताच वेळ आहे टेन्शन घ्यायची, कारण आता प्रश्न तुझ्या सासरच्यांचा आहे. तुझ्या लाडक्या मंजिरी समोर तुझी खोटी इमेज तयार केली आहेस त्याचा आहे. आता बघ हा खेळ आणखी किती इंटरेस्टिंग होतो ते.